आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील अर्थनियोजन या घटकातील सराव संच 4.2. सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण प्रश्न पहिला बघू. काय आहे? चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा केला, तर देय GST काढा. तर हा प्रश्न देय GSTवर आधारित आहे. चेतना स्टोअर्सने केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला आहे. मग खरेदीवरील GSTला आपण काय म्हणतो? इनपुट टॅक्स क्रेडिट. तो किती दिला आहे? 1,05,000 रुपये. मग आता त्याने भरलेला टॅक्स त्याला परत मिळेल. मग तो कसा परत मिळेल ते बघू आपण. मग नंतर उदाहरणात काय दिलं आहे? विक्रीवर 1,22,500 रुपये GST त्याने गोळा केलेला आहे. त्याने खरेदी केलेला माल विकलेला आहे आणि विक्रीवर त्याला 1,22,500 रुपये GST गोळा झालेला आहे. विक्रीवर गोळा झालेला GST म्हणजे आउटपुट टॅक्स. तो आपण लिहून घेऊ. विक्रीवर गोळा झालेला टॅक्स. विक्रीवर गोळा झालेला GST 1,22,500. यालाच आउटपुट टॅक्स पण म्हणतात. मग आता आपल्याला या ठिकाणी देय GST काढायचं आहे. मग देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे विक्रीवर गोळा झालेला GST वजा खरेदीवरील GST. मग आपण लिहून घेऊ. देय GST बरोबर विक्रीवर गोळा झालेला GST. विक्रीवर गोळा झालेला GST वजा खरेदीवरील GST म्हणजे ITC. मग आता विक्रीवर किती GST गोळा झाला आहे? तर विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा झाला आहे. मग आपण लिहून 1,22,500 रुपये वजा खरेदीवरील GST. खरेदीवरील GST किती आहे? 1,05,000 रुपये. 1,05,000 रुपये. मग 1,22,500 वजा 1,05,000, मग याचं उत्तर येणार 22,000 रुपये. म्हणजे देय GST बरोबर किती आला? 22,000 रुपये. मग आपण लिहून घेऊ. म्हणून देय GST बरोबर 22,000 रुपये. आता आपण दुसरं उदाहरण सोडवू. नजमा यांनी केलेल्या खरेदीवर एकूण GST 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर 14,750 रुपये GST गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व देय GST काढा. तर या ठिकाणी नजमा यांनी केलेल्या खरेदीवर एकूण GST किती रुपये दिला आहे? 12,500 रुपये आणि विक्रीवर किती गोळा झाला आहे? 14,750 रुपये. तर आपण अगोदर खरेदीवरील GST बघू. खरेदीवरील GST यालाच म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट ITC. बरोबर किती दिला आहे खरेदीवर GST? 12,500 रुपये. 12,500 रुपये आणि याचीच विक्री करून त्यांना किती GST गोळा झाला आहे? 14,750 रुपये. त्यालाच आपण म्हणायचं आउटपुट टॅक्स. गोळा झालेला GST. गोळा झालेला GST 14,750 रुपये. 750 रुपये. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल? मग इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? तर खरेदीवरील GST त्यांनी अगोदर जो GST दिलेला आहे खरेदी करताना त्यालाच इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. मग इनपुट टॅक्स क्रेडिट किती येईल? 12,500 रुपये. मग आता आपण देय GST काढू. मग देय GST बरोबर खरेदीवरील GST वजा गोळा झालेला GST.
म्हणजेच आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आपण बघू आउटपुट टॅक्स किती आहे. गोळा झालेला GST 14,750 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे खरेदीवरील GST तो किती आहे 12,500 रुपये. 12,500. मग 14,750 वजा 12,500 किती येणार 2,250 रुपये. म्हणजे आपला देय GST किती येईल 2,250 रुपये. आता तिसरं उदाहरण बघू. आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये GST गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात देय GST काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर CGST व राज्याचा देय कर SGST काढा. तर आपण एक चार्ट तयार करून घेऊ म्हणजे आपल्याला हे सोडवायला सोपं पडेल. आता आपण एक चार्ट तयार करून घेतला आहे. त्यामध्ये सॉसच्या बाटल्या, खरेदीवरील GST, विक्रीवरील GST, देय GST, देय CGST आणि देय SGST इथे लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी आमिर एंटरप्राइजेस, अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड कॉर्नर. तर अशा प्रकारे चार्ट तयार करून जर आपण हे उदाहरण सोडवलं तर आपल्याला लवकर लक्षात येईल. आता आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला. म्हणजे आमिर एंटरप्राइजेसने खरेदीवरील GST किती भरला आहे 3,800 रुपये. मग खरेदीवरील GST 3,800 रुपये आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये GST गोळा केल्या. आमिरने ज्या चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी केल्या त्या विकताना 4,100 रुपये GST त्याने गोळा केलेला आहे. मग विक्रीवरील GST किती 4,100 रुपये. तो विकलाय कुणाला अकबरी ब्रदर्सला. मग अकबरी ब्रदर्सने खरेदी करताना किती रुपयाला घेतलाय 4,100 रुपये. म्हणजे अकबरी ब्रदर्सचा खरेदीवरील GST किती होणार 4,100 रुपये. त्यानंतर मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या. म्हणजे मयंक फूड कॉर्नरने त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन खरेदी केलेल्या आहेत. म्हणजे अकबरी ब्रदर्सने 4,100 रुपयाला घेतलेल्या बाटल्या मयंक फूड कॉर्नरला 4,500 रुपयाला विकलेल्या GST देऊन दिलेल्या आहेत. म्हणजे विक्रीवरील GST अकबरी ब्रदर्सचा किती येईल 4,500 रुपये आणि त्या विकत कोणी घेतलेल्या आहेत मयंक फूड कॉर्नरने. मग तो GST कोणी भरला खरेदीवरील मयंक फूड कॉर्नरने. म्हणजे यांचा खरेदीवरील GST किती येईल 4,500 रुपये. आता यावरून आपण देय GST काढू. मग आमिर एंटरप्राइजेसचा देय GST किती असेल तर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. मग आउटपुट म्हणजे विक्रीवरील GST किती आहे 4,100 वजा इनपुट टॅक्स 3,800. मग 4,100 वजा 3,800 किती येईल 300 रुपये. म्हणजे आमिर एंटरप्राइजेसचा देय GST 300 रुपये येईल. आता CGST काढू. CGST म्हणजे देय GSTच्या निम्मा 300च्या निम्मे 150 आणि देय SGST म्हणजे 300च्या निम्मे 150. त्यानंतर अकबरी ब्रदर्सचा जर विचार केला तर त्यांचा देय GST किती असेल आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे 4,500 वजा इनपुट टॅक्स 4,100. मग 4,500 वजा 4,100 बरोबर 400 रुपये. आणि अकबरी ब्रदर्सचा देय CGST किती येईल 400च्या निम्मे 200 आणि SGST 200. त्यानंतर आता मयंक फूड कॉर्नरचा जर विचार केला तर त्याने अजून माल विकलेलाच नाही. त्यामुळे त्याचा GST येणार नाही, CGST पण येणार नाही आणि SGST पण येणार नाही. यानंतर चौथं उदाहरण आहे. चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या
24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण GST काढा व त्यावरून केंद्राचा देयकर CGST व संघराज्याचा देयकर UTGST काढा. संघराज्यात SGST ऐवजी UTGST असतो. आता केंद्राचा देयकर म्हणजे CGST आणि संघराज्याचा देयकर म्हणजे UTGST असतो. या ठिकाणी GSTचा दर किती दिलेला आहे? 5%. मग टाक्यांची खरेदी किंमत किती आहे? 24,500 रुपये. मग आपण अगोदर GSTचा दर लिहून घेऊ. GSTचा दर 5%. आणि टाक्यांची खरेदी किंमत किती आहे मग? टाक्यांची खरेदी किंमत 24,500. म्हणून भरलेला GST कसा काढायचा आता? भरलेला GST बरोबर टाक्यांची खरेदी किंमत 24,500 आणि दर किती दिलेला आहे GSTचा? 5% गुणिले 5 आणि टक्के म्हणून 100. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, म्हणजे 245 गुणिले 5. 245 गुणिले 5 बरोबर 1,225 रुपये. म्हणजे हा आपला देय GST आला 1,225 रुपये. म्हणजेच त्याने 1,225 रुपये GST भरला आहे. आता जो भरलेला GST असतो त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. मग आता आपण तो विकलाय कितीला ते बघू. विक्री किंमत किती दिली? 26,500 रुपये. विक्री किंमत 26,500 आणि गोळा झालेला GST मग कसा काढायचा आता? गोळा झालेला GST 26,500 गुणिले आपल्याला दर किती दिलाय? 5%. 5/100. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, म्हणजेच 265 गुणिले 5 बरोबर 265 गुणिले 5 1,325 रुपये. हा आउटपुट टॅक्स आला आणि हा इनपुट टॅक्स आला. आता आपल्याला देय GST काढायचा आहे. देय GST म्हणजे काय? आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आपण लिहून घेऊ. देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आला? 1,325 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आला? 1,225. मग 1,325 वजा 1,225 किती आलं? 100 रुपये. म्हणून देय GST बरोबर देय CGST. म्हणून देय CGST बरोबर देय UTGST बरोबर 50 रुपये. 50 रुपये येणार. इथे SGST नसणार आहे कारण संघराज्यात स्टेट नसतो, UTGST असतो. 5वं उदाहरण आहे. मे ब्युटी प्रोडक्ट्सने 600 रुपयांवर 18% दराने GST देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली. तर या व्यवहारासाठीचे मे ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या करबिजकात केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा. तर या ठिकाणी GSTचा दर दिलेला आहे 18%. आपण लिहून घेऊ. GSTचा दर 18% बरोबर 18% आणि खरेदी किंमत किती आहे?
खरेदी किंमत 6,000 रुपये. खरेदी किंमत 6,000 रुपये. मग 6,000 रुपयांना खरेदी केली आणि एकाच ग्राहकाला ती विकली. तर आता आपण या ठिकाणी देय GST काढू. तर खरेदीवरील GST बरोबर खरेदीवरील GST बरोबर किती रुपयांना खरेदी केली? 6,000 रुपयांना गुणुले दर किती आहे? 18% छेद 100. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, बरोबर 60 गुणुले 18. 60 गुणुले 18 येणार 1080. म्हणजे आपला इनपुट टॅक्स क्रेडिट किती आला? 1080. आता विक्री किंमत किती आहे? 10,000 रुपये. विक्री किंमत 10,000 रुपये. 10,000 रुपयाला एकाच ग्राहकाला विकलेला आहे तो सर्व माल. मग आता गोळा झालेला GST आपल्याला काढावा लागेल. मग विक्रीवर गोळा झालेला GST किती आहे बघू आपण. विक्रीवर गोळा झालेला GST आता किती रुपयांना विकला आहे सर्व माल? 10,000 रुपयांना. मग 10,000 गुणुले दर किती आपल्याला? 18%. 18 भागिले 100. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, म्हणजेच 100 गुणुले 18 बरोबर 1,800 रुपये. म्हणजे आउटपुट टॅक्स किती आलेला आहे आपला? 1,800. आता आपण देय GST काढू. देय GST कसा काढायचा? आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. मग देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट ITC. मग आपला आउटपुट टॅक्स किती आलेला आहे? आउटपुट टॅक्स 1,800. 1,800 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आलेला आहे? 1,080. 1,080 बरोबर 1,800 मधून 1,080 वजा केले तर 720 रुपये राहतात. 720 रुपये. म्हणजेच देय CGST किती येईल? देय CGST म्हणजे याच्या निम्मा बरोबर 360 रुपये. आणि देय SGST किती येईल? 720च्या निम्मे 360 रुपये. म्हणजे देय CGST 360 रुपये आणि देय SGST 360 रुपये. आता हे सर्व प्रश्न आपल्याला देय GSTवर आधारित होते. आपला हा सराव संच इथे संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.